चला मित्रांनो, अंपायरना विनंती असेल आपण नक्कीच मित्रांनो सामन्याला सुरुवात करायची आहे. उशीर होते मित्रांनो, नक्कीच 3 वाजून 6 मिनिट झाले. त्या 6 मिनिटामध्ये जर नक्कीच पाहायला गेलं तर 2 षटके आतापर्यंत आपल्याला समाप्त पाहायला मिळाले असतेपर्यंत नाही. ओके, या सामन्याला सुरुवात होते. पहिलं परत एकदा भीमा घेऊन षटक येतोय आपल्या या कोचरगाव या संघाकडनं. सॉरी मित्रांनो, यावेळेला नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला होता. मेसफील्ड पाहायला मिळते. दुसरी धाव खाली जाहीर की नाही या ठिकाणी. परत आपण पाहतोय की नक्कीच शानदार थ्रो फेकला होता. वैयक्तिक आपलं खातं खोललेलं दिसतंय या बॅटरच्या माध्यमातून. एक धावाची संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 1-1 सुरुवात तर चांगली झाली. 4 षटकांचा सामना असल्याकारणे आपण पाहतोय की नक्कीच या कोचरगाव या संघाने देखील मनोली या संघाला पराभूत केलं होतं आणि कादवा या संघाने जलालपूर या संघाला पराभूत केलं होतं आणि एक काट्याची टक्कर पाहायला मिळते या ठिकाणी. त्यामुळे अटॅक केला होता या ठिकाणी. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय या गोलंदाजाने केलाय आणि करत असताना प्रत्येक चेंडूवरती जर बघायला तर आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 धावा. दोन्ही फलंदाजाच्या बॅटच्या माध्यमातून एक सिंगल धाव आल्यानंतर आपल्या वैयक्तिक 1 धावावरती दोन्ही फलंदाज खेळतात आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती मात्र 2. बिनबाद 2. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी प्रत्येकदा सन्मान दिलाय. थर्डमॅनच्या गलीमधून एक नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय. ताकद भरा शॉट, नजाकत भरा शॉट. परंतु आपण पाहतोय सीमा पार तर जाऊन तिला नसल्या कारण आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतात. परंतु या ठिकाणी असं पाहिलं 3 धावा काढलात आणि 3 धावा काढत असताना धावसंख्या 5. जिथे मात्र मोठे फटके येत नाही तिथे मात्र नजाकत भरे शॉट चांगली जाते ना की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युक्ती सुद्धा आपल्याला वापरावी लागते आणि वापरत असताना एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. किती 2 धावा काढल्या का? 2 धावा, 4 धावा. यावेळी आणखी बॅटचा किनारा लागला तर लागत असताना थर्डमॅन गलीमधून चेंडू सीमारेस आपल्याकडे जातोय चौकारांसाठी आणि चौकार आल्यानंतर तेज रफ्तारच्या गतीने धावसंख्या वाढते. 8 धावसंख्या. 4 चेंडू टाकून झालेत आणि 4 चेंडू टाकत असताना मात्र बॅटच्या किनारा लागला होता. त्या ठिकाणी विकेटच्या शरीरापासून दूर असल्याकारणे फ्लॅश स्लिपला चेंडू सीमा रेस आपल्याकडे गेला होता. जात असताना 8 धावसंख्या पाहायला मिळते. धावफलकावरती बिनबाद 8. सुरुवात तर चांगली मिळाली ती मात्र चेतन आणि दत्ताभाऊ यांच्याकडनं. तात्पुरते आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी कादवा 11 या संघाने जलालपूर सारख्या मजबूत संघाला पराभव केले होते आणि पराभूत करत असताना आपण पाहतो की नक्की धावसंख्या तर मोठी बनवावी लागेल ती मात्र कोचरगावच्या संघाला, कारण क्षमता आहे ती मात्र या कादवा 11च्या संघामध्ये. तत्पुरते आपण पाहतो की नक्कीच्या भीमा यांचे षटक शेवटचे 2 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक असेल ह्या पहिल्या षटकातील. फुलटॉस चेंडू होता प्रत्येकदा त्याच दिशेने खेळलाय फटका. नो चान्स असेल. चेंडू सिम्मारे सपलीकडे 4 रन. नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला आणि या शॉट माध्यमातून आपण पाहतो की चेतन मात्र नक्कीच 11 धावावरती खेळतोय आणि 11 धावा जमवत असताना त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले होते. ऑन साईडला प्रत्येकदा मोडलाय चेंडूला. त्या ठिकाणी पाठीमागे 130 यार्डच्या सर्कलच्या माध्यमातून चेंडूला अडवले गेले. स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक रोटेट करत असताना आपण पाहतो की पहिलं षटक समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 13. या आकड्यावरती मात्र कोचरगाव या संघाची अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक असेल. मित्रांनो थोडीशी स्पीडअप घ्यायची आहे, घाई करायची आहे आणि घाई करत असताना आपण पाहतो पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तो मात्र पिंपळगाव गरुडेश्वर विरुद्ध राजेवाडी. कारण राजेवाडी या संघाने गिरणारी या संघाला पराभूत केलं होतं. 27 धावाने पराभूत केलं होतं आणि 27 धावाने पराभूत करत असताना एक मोठ्या मार्जिंगने तो सामना जिंकला होता. कॉन्फिडन्स वाढतोय आणि वाढत असताना आपण पाहतोय की या ठिकाणी मात्र कादवा 11 संघाकडे गोलंदाजीचे एक मोर्चा सांभाळण्यासाठी येतोय प्रकाश.
स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. स्पीडअप घेत असताना आपण पाहतो की नक्कीच पॉवर प्ले संपला. 1 षटकांच्या पॉवर प्ले असल्या कारणाने 5 क्षेत्ररक्षक मात्र बाउंड्री टच लावले जातात आणि लावत असताना प्रत्येकदा राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार. प्रत्येकदा आपण पाहू शकाल चेतन स्ट्राईकला, दत्त नॉन स्ट्राईकला मात्र एक रनाचे योगदान देऊन नॉट आउट राहतोय आणि राहत असताना आपण पाहतोय या ठिकाणी प्रत्येकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. टाकत असताना मात्र कुठल्याही प्रकारची धाव नसेल. फॅमिली बाजी रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आजच्या या प्रतियोगितेतील 6वा दिवस आणि 6व्या दिवसातील हा मात्र नॉकआउटचा सामना. ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र नक्कीच आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलमध्ये तर नक्कीच प्रवेश करू शकेल. सन्मान दिलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकदा एक प्लेसमेंट तर चांगले होते परंतु शानदार क्षेत्ररक्षण पाठीमागे दाद द्यावी लागेल. साहिल जाते की नक्कीच साथ द्या, प्रतिसाद द्या, जमलं तर दाद द्या आणि दाद देत असताना मात्र एक सिंगल धाव काढली जाते. सिंगल धाव काढत असताना स्ट्राईक मिळते दत्ता यांना. पार्टनरशिप तर तोडावी लागेल परंतु पार्टनरशिप तोडत असताना नक्कीच कादवा 11 या संघाने जलालपूर या संघाला मात्र नक्कीच पराभूत केलं होतं. सन्माननीय सोमनाथ भाऊ निंबेकर नक्कीच आमच्या मंचावर उपस्थित होते. त्यांचे प्रत्येकदा सरचे स्वागत आहे. ऑन साईडला प्रत्येकदा खतरा नक्कीच या ठिकाणी मात्र मिसफिल्ड झाली होती. खतरा तर निर्माण झाला होता या ठिकाणी परंतु कुठल्याही प्रकारचे नुकसान नसेल. एक स्ट्राईक रोटेट करत असताना सिंगल धाव कंप्लीट केली जाते. कंप्लीट करत असताना पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पॅडला लागला होता चेंडू. या ठिकाणी परत एकदा आपण पाहतो थोडासा गलीच्या दिशेमध्ये चेंडू गेला होता. त्या ठिकाणी मात्र चहलकदमी करत असताना प्रत्येकदा एक सिंगल धाव आणि सिंगल धाव येत असते कारणाने या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. धावसंख्या जर बघायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला बिनबाद 16 धावसंख्या पाहायला मिळते. ती मात्र कोचरगाव या संघाकडची. खराब लेंथ लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये चेंडू सीमापार जाईल की काय आणि चेंडू सीमापार जातोय म्हणजेच वाईट कॉल म्हणजेच पंचवटी चौका 5. खराब गोलंदाजी नुकसान होऊ शकते ते मात्र कादवा 11 या संघाला कारण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा राऊंड विकेटचा मारा करत असताना एसटीच्या मागे मात्र काही समजू शकले नसल्या कारण मात्र 5 अवांतर तर धावा मिळाल्या परंतु मात्र नुकसान होऊ शकते. यावेळेला देखील मेरठ समोरचे चेंडू गेला होता. थोडासा खाली राहिला असता तर तिरपाळीत झाला असता परंतु मात्र सिद्धे बॅटने जर खेळला असता तर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आला असता परंतु थोडीशी तिरसी बॅट फिरल्यानंतर समन्वय झाला नसल्या कारण आपण पाहतो की निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू येत असल्या कारण आपण पुढील चेंडू पाहतोय. त्यातून नॉन स्ट्राईकला 14 धावेवरती खेळतोय. रिव्हर्शिप खेळण्याचा प्रयत्न त्याच प्रयत्नात सफल तर होतोय परंतु एक धाव खाली जाईल. यात मात्र शंका नसेल. शानदार क्षेत्ररक्षण आणि नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येतोय तो मात्र या प्रकाशकडे परंतु एक धावेवरती संतुष्ट राहावं लागते. षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती 22 धावसंख्या म्हणजेच 11.00च्या सरासरीने धावसंख्या जमवली जाते कोचरगावच्या बॅटच्या माध्यमातून आणि बघायला गेलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 22 ही धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक आहे मित्रांनो. थोडीशी स्पीडअप घ्यायची आहे. अजूनही 2 षटकामध्ये 22 जर धावसंख्या आल्या तर एक अंदाजित अनुमानित स्कोअर 44 किंवा 45च्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. परंतु मात्र तिसरं षटक घेऊन येतोय आपलं वैयक्तिक पहिलं आणि पारीचे तिसरं षटक घेऊन येतोय प्रत्येकदा 12 नंबर जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज तो मात्र कादवा 11 या संघाचा संजय. यावेळेला नक्की दमदार तर फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर झेल पकडला जातोय. इथं मात्र नक्की दत्ता यांची विकेट प्राप्त केली जाते. पार्टनरशिप देखील तोडली जाते. विकेट नंबर 1 पहिला झटका लागतोय तो मात्र कोचरगाव या संघाला. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या जयराज चेतन यांना साथ देण्यासाठी जातोय. चेतन यांना नक्कीच साथ द्यावी लागेल कारण सेट फलंदाज झालाय आणि जात होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय की संजय यांना विकेट तर मिळते आणि विकेट मिळत असताना जयराज येतोय. एक नेक्स्ट बॅटर कोचरगाव या संघाकडनं. यावेळी खराब लेंथ पाठीमागे बघायला गेलं तर खाली क्षेत्र आहे परंतु 1 बाउंस सीमापार जाईल की नाही आपण पाहतोय. त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय. सफल डफल होतोय. 2 धावा तर रोखण्याचे काम तर केलं नाही परंतु मात्र गोल रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच 3 धावा
काढल्या गेल्यात आणि 3 धावा काढत असताना नॉन स्ट्राईकला येतो. यात मात्र प्रत्येकदा एक सेट फलंदाज चेतन भाऊ यांना मात्र स्ट्राईक मिळते. खराब फुलटॉस चेंडू टाकला होता. टाकत असताना आपण पाहतोय की नियंत्रण कुठेतरी चुकते या गोलंदाजाचं. एक समीकरण जर बघायला गेलं तर नक्कीच हवी होताना पाहायला मिळतात या पिचवरती फलंदाज. प्रत्येकदा चांगला फटका पाहायला मिळतो. डीपेक्षा करते नाही तर डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये चेंडूला हवाई यात्रेमध्ये पाठवलं होतं. सटीक थ्रो येते विकेट किपर यांच्याकडे, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी 2 धावा प्रत्येकदा पाहायला मिळतात. आणि 2 धावा येत असताना जर मोठे फटके येत नसतील तर ही मात्र नक्कीची रणनीती चांगली असेल. इतके दुकीने 2-2 धावा जमवल्या तरी जर बघायला गेलं तर प्रत्येक षटकामध्ये 10 प्लसच्या सरासरीने धावसंख्या बनवली तर 40 प्लस किंवा 45च्या आसपास धावसंख्या आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यातपुरतं आपण पाहतोय की नक्कीच ह्या ठिकाणी दत्ताभाऊ यांची विकेट गेल्यानंतर चेतन आणि जयराज यांची ही जोडी जमते मैदानाच्या आत. सन्मान दिला तडम्यांच्या गलीमध्ये एक नजाकत भरा शॉट. पाहायचं आहे की चौकार जातोय की नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावा. सांगताना की सक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि ती युक्ती मात्र नक्कीच पाहायला मिळते ती चेतन यांच्या बॅटच्या माध्यमातून. थोडासा चेंडूला एक उंचाई मिळाली होती, कट करून दिलं होतं. त्या ठिकाणी शानदार चौका. प्रत्येकदा पुढील चेंडू संजय यांच्या. प्रत्येकदा हलक्या हाताने खेळलाय. एके दुके मात्र भर दिली जाते कारण सध्याकाळच्या सत्रात जर बघायला गेलं तर षटकार चौकार जात पाहायला मिळत नाही. आणि त्याचप्रमाणे मात्र नक्कीच एके दुकेवर भर दिला जातोय. आणि एके दुकेवर भर देत असताना एक चांगली रणनीती वापरली जाते ती मात्र कोचरगाव या संघाकडनं. महत्वपूर्ण एक विकेट तर गेली, परंतु मात्र तारीफ द्यावी लागेल चेतन आणि जयराज यांची. या ठिकाणी जर बघायला गेलं तर चेतन मात्र 22 धावावरती खेळतोय. 11 चेंडूचा सामना करून त्यांना 7 मात्र महत्वपूर्ण लाभ देते. मात्र एक चेंडू 3 धावा बनवून नॉन स्ट्राईकला आहे मिस्टर जयराज. संजय यांच्या पुढील चेंडू प्रत्येकदा आपण पाहतो या ठिकाणी. पुढील चेंडू सन्मान दिला शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. परत एकदा 2 धावा येतील का, परंतु मात्र 5 आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट करताना सटीक तो जातोय. स्टंपवरती लागला असता तर नक्कीच माघार परतावं लागलं असतं की नाही, परंतु मात्र काय दाद द्यावी लागते या फलंदाजांना. महत्वपूर्ण प्रत्येकदा 2 धावा मिळतात. षटक संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 1 बाद 35 35 धावसंख्या. आता मात्र शेवटचं षटक असेल या ठिकाणी. बघायचे की कादवा 11 या संघाकडून बघायचे आहे की शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. तत्पुरती बघायला गेलं तर 9 विकेट्स आपल्या सुरक्षितमध्ये चमूमध्ये आहेतच, परंतु बघायला गेलं तर 1 डाऊन ला गेलेला हा जयराज आणि चेतन यांची जोडी जमते या ठिकाणी. चेतन खेळतोय तो मात्र 24 या आकड्यावरती. माफ करा मित्रांनो, नक्कीच कादवा 11 हा मात्र फलंदाजी करत असताना आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. त्यानंतर कोचरगाव या संघाकडून आपण पाहतो शेवटचं षटक घेऊन येतोय या ठिकाणी नितीन. लॉंग स्टॉपच्या रेजरमध्ये परत एकदा या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये शानदार गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना मात्र जयराम यांनी मात्र नक्कीच जयराज यांनी मात्र आपल्या चेतन एक सेट फलंदाजाला स्ट्राईक दिली जाते. आणि त्यात असताना आपण पाहतोय की या कादवा 11 संघाची जर धावसंख्या बघायला गेली तर या ठिकाणी आपण पाहू शकाल की 36 1 बाद 36 धावसंख्या. त्यावेळेला देखील आपण पाहतोय ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. त्या ठिकाणी मात्र संजय मात्र एक विकेट टेकिंग गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. 40च्या आसपास रोखण्याचे त्यांचे नक्कीच निर्णय असेल आणि निर्णय घेत असताना आपण पाहतोय की पुढील चेंडू यावेळेला देखील ऑन द स्पॉट हवाई फायर. शानदार झेल पकडलाय आपल्यातून. झेल पकडत असताना मात्र विकेट पाहायला मिळते. सलामीर फलंदाजाचा अंत होतोय. विकेट नंबर 2 दुसरा झटका लागतोय या ठिकाणी मात्र चेतन यांच्या स्वरूपात. चौदा चेंडूमध्ये 24 धावांची घणाघाती खेळी केली आणि सन्मानजनक आपल्या संघाला मात्र आकार देऊन माघारी परतली. मात्र चेतन नेक्स्ट बॅटर आपण मैदानाच्या आत पाहायला मिळते. कादवा 11 या संघाकडनं लहानू जयराज आणि लहानू
यांची जोडी मैदानाच्या आत अजूनही या षटकातील जर बघायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. संजय करतील आणि संजय करत असताना आपण पाहतोय पुढील सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र पिंपळगाव गरुडेश्वर विरुद्ध राज्यवाडी. कर्णधारांना विनंती असेल आपण टॉचविन करण्यासाठी यायचे. येतच आपण पाहतोय की 3 चेंडूमध्ये बघायला गेलं तर किती धावा जोडल्या जातील आपल्या संघासाठी. एसटीच्या पाठीमागे परत एकदा आपण पाहतोय हलकीशी धाव घालली जाईल की नाही, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल की नाही. मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र जयराज किंवा अंपायर देतील कुणाला आउट देणं नक्कीच आम्ही निर्णय मानू शकतो. परंतु आपण पाहतोय की नक्कीच क्रीज फलंदाज बाद होते. जयराज या ठिकाणी तिसरा झटका लागतोय. आपल्याकडे स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात मात्र स्ट्राईक आणि फलंदाजाने स्ट्राईक सोडली असेल की नसेल त्याप्रमाणे मात्र नक्कीच अंपायरने बाद दिले गेले ते मात्र जयराज यांना. आपण पाहतोय नक्कीच दिग्गू जातोय नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. संजय करतोय स्ट्राईकला आपण पाहतोय लहानू दिगून स्ट्राईकला 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार. हवा तर तेज आहे मैदानामध्ये परंतु धाव संख्या देखील रोखली गेली आणि रोखत असताना खणखणीत फटका पाहायला मिळतोय. सनसनीत 4 रन. शेवटचा चेंडू चौकार षटकार फिनिश नाही केला जाईल का. संजय यांच्या पुढील चेंडू आपण पाहतोय. शेवटचा चेंडू यावेळेला शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. पाठीमागे लॉंगॉन येते येते परंतु याकडून शानदार क्षेत्र येते. शेवटच्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय की नक्कीच 2 धावा तर काढल्या गेल्यात आणि 2 धावा काढत असताना मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल की रनआउटच्या स्वरूपात एक फलंदाजाला तर नक्कीच बाद व्हावं लागेल आणि बाद होत असताना मात्र हा चौथा झटका लागतोय आणि चौथा झटका लागत असताना धावसंख्या या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना कादवा 11 या संघाची धावसंख्या 42 42 धावसंख्या 4 विकेट गमावून आणि आव्हान टार्गेट ठेवलं गेले ते मात्र 24 चेंडूमध्ये 43 धावांचे आव्हान असेल कोचरगाव या संघासमोर. चला मित्रांनो नक्की दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. या ठिकाणी 43 धावांचे टार्गेट ठेवले गेले ते मात्र कोचरगाव या संघासमोर. कादवा 11 या संघाने प्रथम फलंदाजी केली होती. कादवा 11 या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 42 धावसंख्या जमावल्या होत्या आणि जमत असताना त्यांच्या प्रत्युत्तर देत असताना मात्र सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतायत. या ठिकाणी भीमा आणि प्रकाश 24 चेंडू आणि 43 धावांचं हे आपल्याला या ठिकाणी आव्हान पाहायला मिळते. फॅमिली बॉईज रवळगाव चषक 2024 स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. या प्रतियोगितेतील आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसातील मात्र हा नॉकआउटचा सामना. कारण ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलमध्ये नक्कीच प्रवेश करेल.
इतके बाजूने जर बघायला गेला तर नक्कीच पिंपळगाव गरुडेश्वर आणि राज्यवाडी या संघाला मी कर्णधारांना विनंती करेन की आपण टॉस विन करून घेण्यासाठी मित्रांनो यायचे लगेचच, कारण शेवटचा कॉल असेल मित्रांनो. सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. रवी येतोय पहिलं षटक घेऊन भीमा, आणि बघायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाश सलामीची जोडी. ओके, सामन्याला सुरुवात होते. भीमा स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला प्रकाश. रवी यांचं पहिलं षटक असेल. पहिला चेंडू खेळपट्टीवर हाताळताना पाहायला मिळतोय. यावेळीला चांगला फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु मात्र फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की कुठल्याही प्रकारचे तर धाव नसेल. निर्धाव चेंडू येत असल्याने मात्र एक चेंडू महत्त्वाचा असेल. या ठिकाणी मात्र नक्कीच कोचरगाव या संघाला ताबडतोब हिटिंग पॉवर तर करावी लागेल, कारण संध्याकाळच्या सत्रात 40 धावा करणे म्हणजेच मुश्किल तर राहते. यावेळेला लॉपलटा चेंडू पाठीमागे काढून दिले जाते. फ्लिक केल्यानंतर चेंडू सीमारे सापलीकडे बिग षटकार. मित्रांनो, आपल्या रोडवरती जर कोणाच्या बाईक मोटरसायकल असेल तर ती मात्र रोडच्या बाजूला काढून ठेवायची आहेत. षटकार तर गेला होता. षटकार जात असताना आपण पाहतोय की फॅमिली बॉईज रवळगाव चषक 2024 स्पर्धा या ठिकाणी मात्र मोलाचे सहकार्य लाभले. टायगर 11 रवळगाव यांचे देखील स्वागत आहे. पुढील चेंडू यावेळेला एक फाईट, वातावरण टाईट, आणि नक्कीच या कोचरगावची कॉलर टाईट. चेंडू षटकार. शानदार फटका पाहायला मिळतोय भीमा यांच्या बॅटच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहू शकाल निविष्ठा रवळगाव, दह्याचीवाडी आणि ओम साई आळंदी डॅम यांचे देखील सरस एकदा स्वागत करतोय. आमच्या आळंदी डॅमवरती जे आमचे प्रेक्षक बसले त्यांचे देखील परत एकदा सरस स्वागत आहे. स्वागत करत असताना आपण पाहतोय की देखील कोचरगाव या ठिकाणी दमदार सुरुवात तरी केली, आणि दमदार सुरुवात करत असताना रवी यांना मात्र कुठेतरी नियंत्रण चुकते, आणि नियंत्रण चुकत असताना कुठेतरी आता मात्र नक्कीच सटीक गोलंदाजी करावी लागेल. पुढील सामना असेल राजेवाडी विरुद्ध पिंपळगाव गरुडेश्वर. कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस विन करून घेण्यासाठी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचे. तत्पुरते आपण पाहतोय निर्धाव चेंडू, आणि निर्धाव चेंडू येत असल्या कारणाने आपण पाहतो की नक्कीच पार्टनरशिप तोडली जाईल की नाही. हा देखील 4 षटकांचा सामना खेळवला जाईल याची कर्णधारांची नोंद घ्यायची आहे. लॉटफुल टच चेंडू ब्लॉक हॉलच्या बाहेर चेंडू आला खेळण्यासाठी आला होता. क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र लालाभाऊ मिस्टर यांच्याकडून कुठल्याही प्रकारची वाईटचा इशारा नसेल. टॉस मात्र या ठिकाणी झालंय. मात्र या ठिकाणी पिंपळगाव गरुडेश्वर या कर्णधाराने टॉस जिंकलाय. यावेळेला देखील फायनलच्या क्षेत्रामध्ये 1 बाउंस चौकारचा इशारा येतोय, आणि चौका. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 3 बाद 16. समीकरण बदलते मित्रांनो. या ठिकाणी 18 चेंडूमध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता लागते. या ठिकाणी कोचरगाव या संघाला जिंकण्यासाठी सर्वप्रथम फलंदाजी करत असताना मात्र कादवा 11 या संघाने शानदार तर फलंदाजी केली होती, आणि करत असताना एक सन्मानजनक टार्गेट तर बनवला होता, आणि बनवत असताना त्यांच्या प्रत्युत्तर दिले जाते. या ठिकाणी ते मात्र भीमा आणि प्रकाश यांच्याकडनं. भीमा यांनी मात्र वैयक्तिक आपल्या धावसंख्या जर बनवल्या गेल्या तर नक्कीच ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर 18, त्यात त्यांच्या बॅटच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला होता, 2 चौकार पाहायला मिळाले होते, आणि अधूनमधून सिंगल डबल घेतल्या गेल्या होत्या. कुल मिलाकर जर पहिले षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या ही पाहायला मिळते. या ठिकाणी समीकरण बदलते. 18 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला प्रकाश. यावेळेला लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये फायनलच्या क्षेत्रामध्ये एक बॉडीला टच झाला होता. शरीराला टच होत असताना आपण पाहतो की क्लॉच किपिंग तर आहे कादवा 11 या संघाकडनं.
बघायला गेलं तर नक्कीच कादवा 11 या संघाने जलालपूर या संघाला मात्र पराभूत केलं होतं. प्रत्येक तसे एक कलात्मक लेंथ आपल्याला पाहायला मिळाला होती, परंतु या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. दुसरी धाव खाली जाईल की नाही, मात्र स्ट्राईक ॲटला तर आला होता, परंतु मात्र नक्कीच एक स्फूर्ती चतुराई भरी दाखवली गेली. थोडीशी मिसफिल्ड झाली आणि मिसफिल्ड होत असताना नक्कीच जयराज थोडेसे नाराज होतात त्या ठिकाणी, कारण एक एक धाव महत्त्वाची असल्याने मात्र थोडीशी एक लूज क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी. मात्र आपण पाहतो की गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा काढल्या जातात. 2 धावा आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र या ठिकाणी 18. परत एकदा लाजवाब फटका पाहायला मिळतोय प्रकाश यांच्या बॅटच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहू शकाल की शानदार क्षेत्ररक्षण तर केले, परंतु फलंदाजाला रोखू शकले नसतील. 2 धावा महत्त्वपूर्ण काढल्यात. 2 धावा काढल्यानंतर धावसंख्या तर 2 संख्येने वाढ होते आणि वाढ होत असताना मात्र नक्कीच विजयाच्या समोर नेण्याचे काम केले जाते. अजूनही मात्र या गोलंदाजाला विकेट प्राप्त मिळालेली नाही. लॉफुल टॉस पायलेगच्या क्षेत्रामध्ये हातात तर चेंडू आला होता, परंतु सांगितले जाते ना कॅच पकडा मॅच जिंका, परंतु यावेळेस प्रकाश भाऊंना मात्र देखील जीवनदान मिळते आणि जीवनदान मिळत असताना मात्र एक स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र एक डावखुऱ्या हाताच्या शैली फलंदाज स्ट्राईकला येतोय मिस्टर भीमा. अजूनही ह्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते आणि परिवर्तन करत असताना आपण पाहतोय मात्र एक लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक त्याला मात्र थोडंसं बाउंड्री टच ऑन साईडला आपण डावखुऱ्या शैली हाताच्या फलंदाजाला मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण लावलं गेले. फायनिंगच्या क्षेत्रामध्ये एक बाउंड्री टच थोडासा स्क्वेअर. यावेळेला चांगला फटका भीमा यांच्या बॅटच्या माध्यमातून, परंतु आपण पाहतोय एक धाव पूर्ण केली जाते. थोडीशी मिसफिल्ड होते आणि मिसफिल्ड झाल्यानंतर चेंडू परत एकदा जाते सीमारेषा पलीकडे चौकारांसाठी 4. धावसंख्या पाहायला मिळते ती मित्रांनो बिनबाद 25 धावसंख्या. परत एकदा लॉफुल टॉस चेंडू होता, बॅकफुटवर येऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र समन्वय तर झाला नाही, परंतु मात्र षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी बिनबाद 25 धावसंख्या ही मात्र कोचरगाव या संघाची. समीकरण बदलते. 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे 9च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील या ठिकाणी कोचरगावच्या फलंदाजांना. पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तो मात्र पिंपळगाव गरुडेश्वर आणि राजेवाडी यांच्यात, कारण राजेवाडी या संघाने गिरणारे सारख्या संघाला पराभूत केलं होतं आणि पिंपळगाव गरुडेश्वर या संघाने लिंगवणे या संघाला पराभूत केलं होतं. आणि पराभूत करत असताना मैदानाच्या आत स्ट्रॅटेजी टाइम आउट घेतला जातोय. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आत थोडीशी मित्रांनो स्पीडअप घ्यायची आहे आणि स्पीडअप घेत असताना सांगितलं जात नाही की थकान गॉन आणि एनर्जी ऑन. मात्र नक्कीच फलंदाजाचा गळा सुकला असेल. समीकरण बदलते मित्रांनो या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. 9.00च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल कोचरगावच्या संघाला. स्पीडअप घ्यायची आहे मित्रांनो, थोडीशी घाई करायची आहे या ठिकाणी. आपण बघू शकाल की 3:34 झालेत. अजूनही आपल्याला 2 सामने, एक क्वार्टर फायनलचा सामना आणि एक नॉकआउटचा सामना अजून आपल्याला खेळवावा लागतील या ठिकाणी. तत्पुरते एक अनुभवी गोलंदाज येतोय लहानो. हे मात्र षटक महत्त्वपूर्ण असेल. जेवढ्या धावा रोखल्या जातील ह्या षटकामध्ये तेवढा मात्र शेवटच्या षटकात थोडासा प्रेशर टाकला जाईल फलंदाजावरती. महत्त्वपूर्ण दोन्ही संघासाठी हे षटक महत्त्वपूर्ण असेल. हो, जाऊन पॅडला टक्करला होता. कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते, कारण लहानू हा एक अनुभव गोलंदाज, एक्सपिरियन्स तर त्याच्याकडे आहे. कारण लहानू यांनी मात्र नक्कीच बघायला गेलं तर जलालपूरच्या बलाढ्य संघाला मात्र नक्कीच जेव्हा 5वं षटक टाकण्यासाठी आला होता तेव्हा मात्र रोखलं होतं. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक ह्या षटकातील. त्यानंतर आपण पाहू शकला की नक्कीच जाही करेल हे सुद्धा आमच्या यूट्यूबला जोडले असतील, त्यांचं प्रत्येकीला सहर्ष स्वागत आहे. परंतु आपण या ठिकाणी पाहू शकाल की नक्कीच्या एक बॅटच्या माध्यमातून तर एक रन खाली गेली जाईल. स्ट्राईक रोटेट केली जाते जेणेकरून स्ट्राईक लेफ्ट हँड फलंदाजाला मिळावी ह्या हेतूने मात्र प्रकाश नॉन स्ट्राईकला येते. प्रत्येक आपण पाहतोय की एक जादुई फिरकी गोलंदाज केली जाते या ठिकाणी. बघायला गेला तर लहानू हा एक अनुभव तर आहे त्यांच्याकडे, कारण चुरशीची लढत आहे या ठिकाणी. कारण ह्या ठिकाणी जो संघ जिंकेल तर मात्र आजच्या दिवशी मात्र क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करू शकेल.
प्रवेश करत असताना आपण पाहतोय सलामी एक विस्फोटक फलंदाज सलामीवीर फलंदाज भीमा. बघायला गेलं तर नक्कीच कीर्ती लहान परंतु मूर्ती महान आहे त्यांची आणि मूर्ती महान होत असल्यानं आपण थोडासा प्रेशर टाकला जातोय या गोलंदाजावरती. हो बॅटचा किनारा लागला होता त्या ठिकाणी पाठीमागे रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळवलं जाईल की नाही परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच बघायला गेलं तर एक धाव तर रोखली जाते परंतु मात्र एक चहलकदमी करत असताना एक सिंगल धाव काढली जाते महत्वपूर्ण धाव षटक बघायला गेलं तर आपण पाहू शकाल या ठिकाणी. तीन चेंडू टाकून झाले 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक 3 चेंडू टाकून झालेत. हो यावेळी क्लीन बोल्ड केले जाते. क्लीन बोल्ड केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकाल की देखील प्रकाश यांची महत्त्वपूर्ण विकेट काढली जाते. ती मात्र कादवा 11 या संघाकडे एक मोठा झटका लागतोय या ठिकाणी प्रकाशच्या स्वरूपात मात्र माघारी पडतावं लागते. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते एक आपल्या कोचरगाव संघाचा कर्णधार महाराष्ट्र पोलीस मिस्टर दौलत. क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता त्यात मात्र नक्कीच एक मी सांगितले होते ना की लहानू यांच्याकडे व्हेरिएशन नाही आणि व्हेरिएशन करत असताना मात्र एक कलात्मक गोलंदाजी तर पाहायला मिळाली होती. जी लेंथ होती ती लेंथवर मात्र नक्कीच सुरेख नियंत्रण ठेवलं गेलं आणि नियंत्रण ठेवत असताना मात्र नक्कीच एक प्रकाश सारख्या फलंदाजाची विकेट काढणे म्हणजे नक्कीच एक मोलाची तारीफ करावी लागेल या गोलंदाजाची. शानदार गोलंदाजी परंतु मात्र एक हिटर फलंदाज समोर येते. त्यांनी मागच्या वेळेस मात्र जेव्हा मात्र त्यांचा सामना झाला होता म्हणून या संघाविरुद्ध शानदार फलंदाजी केली होती. हो यावेळेला देखील एक लाईन जाऊन खेळायच्या प्रयत्नात मिडनस्टमरून चेंडू गेला होता कुठल्याही प्रकारचे तर वाईट तर नसेल चेंडू. बघायला गेलं तर नक्कीच आमचे चैतन्य भाऊ आणि लाला भाऊ अंपायरची भूमिका पार पाडताना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात. बघायला गेलं तर नक्कीच संध्याकाळच्या सत्रात मात्र प्रेक्षकांची देखील गर्दी वाढते. फॅमिली बॉय जवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून प्रत्येकदा आलेल्या प्रेक्षकांचे सरस स्वागत आहे. मी सांगितलं होतं की नक्कीच षटक संपते एक महत्वपूर्ण षटक समाप्त होते ते मात्र नक्कीच लहान भाऊ यांचं समीकरण बदलते मित्रांनो. धावसंख्या जर बघायला गेले तर 1/27 27 धावसंख्या. आता मात्र 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी जिंकण्यासाठी कोचरगाव या संघाला. मित्रांनो स्पीडअप घ्यायचे आहे घाई करायची आहे थोडी. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येकदा नॉकआउटचा सामना. त्यानंतर मात्र पिंपळगाव गरुडेश्वर आणि राजेवाडी या संघाने गिरणारे या बल्लाड संघाला पराभूत केलं होतं आणि पिंपळगाव गरुडेश्वर या संघाने मात्र लिंगवणे या संघाला पराभूत केलं होतं. या संघातून जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच प्रवेश करू शकेल. कारण बघायला गेलं तर 23 नोव्हेंबरपासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती आणि सुरुवात होत असताना मात्र पहिल्याच दिवशी बालाजी क्रिकेट क्लब ओझर आणि गणेशगाव यांच्यात क्वार्टर फायनलचा सामना झाला होता. त्या सामन्यात मात्र गणेशगाव या संघाने 2 धावांनी तो सामना जिंकला होता आणि अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता. 24 तारखेला मात्र दुसऱ्या दिवशी नागलवाडी आणि सय्यद पिंपरी यांच्या दरम्यान सामना झाला होता. त्याच सामन्यात मात्र सय्यद पिंपरी या संघाने नागलवाडी या संघाला पराभूत केलं होतं आणि 25 तारखेला म्हणजे तिसरा दिवस या प्रतियोगितेतील त्या दिवशी मात्र दह्याचीवाडी आणि तुंगलदरा यांच्यात सामना झाला होता. त्याच सामन्यात मात्र दह्याचीवाडी या संघाला पराभूत केलं होतं. तुंगलदरा या संघाने अंतिम 8 मध्ये मात्र प्रवेश केला गेला होता. जाऊया प्रत्येकदा मॅचकडे कारण 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. करूया मरो दोन्ही संघासाठी मात्र नक्कीच चुरशीची लढत परंतु आमच्या फॅमिली बॉयज रवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून देखील या दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक लाख शुभेच्छा आहेत. परंतु पाहायचे आहे यावेळेला चांगला फटका पाहू शकाल की त्या ठिकाणी एक चेंडूवर तर अडवण्याचा तर प्रयत्न केला होता परंतु मात्र पुढे तर आला नव्हता. परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट बॅकअप केले जाते या चेंडूवरती. 2 धावा मात्र संतुष्ट राहावं लागते फलंदाजाला. 2 धावा येतात. अजूनही आपण या ठिकाणी पाहतोय की 14 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच 26 तारखेला कालच्या दिवशी जर बघायला गेलं तर आपण 5वा दिवस या प्रतियोगितेत पाहू शकाल. त्यात मात्र नक्कीच कुळवंडी आणि वैष्णवनगर यांच्यात सामना झाला होता. त्यात मात्र वैष्णवनगर या संघाला पराभूत केलं होतं. कुळवंडी हा संघ विजय झाला होता परंतु वाईटचा कॉल अतिरिक्त धावामध्ये भर पडते आणि भर पडत असताना समीकरण प्रत्येकदा बदलते. 5 चेंडू आणि 13 धावा. त्याच्यानंतर आपण पाहतोय की 27 तारीख ह्या दिवशी देखील एक चांगली लढत पाहायला मिळाली होती. नाईकवाडी आणि राजरू बहुला यांच्या दरम्यान.
मात्र नक्कीच 39 धावा 37 धावांचे टार्गेट दिलं होतं. 8 धावांनी मात्र राजू बहुला ह्या संघाने नाईकवाडी या संघाला पराभूत केलं होतं. आणि आजच्या दिवसातील हा नक्कीच एक बाजूने जर बघायला गेलं तर चुरशीची लढत आहे. आणि लढत होत असताना मात्र एक फ्लाय स्लिपला चेंडू हातातून सुटला होता आणि सुटत होत असताना आपण पाहतोय की गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी 2 धावा तर काढल्या गेल्या आहेत आणि 2 धावा काढत असताना वाईटचा इशारा येतोय आणि वाईटचा इशारा येत असल्याकडे मात्र हे नुकसान होऊ शकतंय ते मात्र कादवा 11 या संघाला. 5 चेंडू अजूनही 10 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी. त्याप्रमाणे मात्र नक्कीच शेवटच्या षटकात मात्र नक्कीच लहानू भाऊंची गोलंदाजीची तारीफ करावी लागेल. रॉकलं गेलं होतं आणि एक प्लस पॉईंट मध्ये बघायला गेलं तर या गोलंदाजाला सुवर्ण संधी दिली गेली होती, परंतु काही खराब गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅट आणि बॉलचा काही संपर्क तर झाला नसल्या कारण मात्र रेडधाव चेंडू मात्र नक्कीच किफायती तर षटक म्हणावं लागेल, परंतु जोपर्यंत मात्र भीमा आहे तोपर्यंत मात्र विजयाचे जे आशा आहे ते मात्र पलवित असतील ते मात्र कोचरगाव या संघाकडनं, कारण त्यांनी चांगली फलंदाजी केलेली दिसते या मैदानाच्या आत. यावेळेस देखील कलात्मक गोलंदाजी लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना मात्र सटीक नियंत्रण के 7 गोलंदाजी पाहायला मिळते कादवा 11 या संघाकडनं. शानदार गोलंदाजी बघायला गेलं तर पाहायला मित्रांनो मिळते या ठिकाणी. 3 चेंडू टाकून झालेत आणि 3 चेंडू टाकून झाल्यानंतर अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल आणि 3 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका येईल का कानमंत्र दिले जाते मिस्टर दौलत यांच्याकडनं. नक्कीच भीमा हा एक बघायला गेलं तर एक सलामीवीर फलंदाज अजूनही एक क्रीजवरती सुरक्षित आहे, परंतु जोपर्यंत भीमा आणि दौलत यांचे आहे तोपर्यंत मात्र विजयाचा असा पलवित तर असतीलच यात मात्र शंका नाही. मोठ्या फटक्याची गरज या ठिकाणी. परत एकदा आपण पाहतोय ज्या फलंदाजाने मॅच मात्र फिरवली होती त्याच फलंदाजाने मात्र मॅच हातातून घालवता येईल का हे मात्र नक्कीच ह्या मैदानात चित्र पाहायला मिळेलच, परंतु मात्र काय चोरशीची लढत या पद्धतीने मात्र नक्कीच भीमा ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर शानदार फलंदाजी केली होती, परंतु शेवटचे 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. एक चौकार एक षटकार तर मारावा लागेल किंवा दोन्ही षटकार मारले तरी हा विजयी संघ होऊ शकतो कोचरगाव हा संघ. ग्रीन बॉल यावेळेला मात्र एक लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र सफल झाला होता. स्टंप उखलला गेला जातोय आणि सलामीवीर फलंदाजाच्या मात्र नक्कीच या ठिकाणी अंत होते. विकेट जर बघायला गेलं तर हा विकेट नंबर आपण या ठिकाणी पाहू शकाल. तिसरा झटका आणि दुसरा झटका मित्रांनो माफ करा दुसरा झटका लागतोय 32व्या आकड्यावरती. अजून एक चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल एक चुरशीची लढत पिंपळगाव गरुडेश्वर आणि राज्यवाडी यांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. हा देखील एक नॉकआउटचा सामना पाहायला मिळेल. बघायला गेलं तर नक्कीच पिंपळगाव गरुडेश्वर हा संघ देखील मजबूत मानला जाते आणि मजबूत मानत असताना राज्यवाडी या संघाने एक बल्लाहाडी संघाला गिरणाऱ्यासारख्या संघाला पराभूत केलं होतं. 27 धावांनी तो सामना जिंकला होता आणि जिंकत असताना आपण पाहतो की या सामन्यामध्ये जर का नो बॉल जर पडला तर मी समालोचक करत असताना नक्कीच हर्सुलच्या मैदानावरती एक चेंडू 14 धावा लागत होत्या, तिथं मात्र एक चेंडू 14 धावा काढल्या गेल्या होत्या, कारण नो बॉल चेंडू टाकला होता आणि नो बॉल चेंडू टाकत असताना एक परत एकदा वाईट चेंडू टाकला होता आणि शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार मारला होता आणि अशा प्रमाणे तो सामना ठाणेपाडा या सामन्या संघाने जिंकला होता. आणि जिंकत असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी की शेवटच्या चेंडूवरती 10 धावा काढल्या जातील काही नो बॉल पडला जाईल की नाही, वाईट चेंडू टाकला जाईल की नाही हे मात्र याच्यावर डिपेंड असेल ते मात्र कोचरगाव या संघाकडून. ऑन साईडला प्रत्येकदा मारला या ठिकाणी एक आपण पाहतोय या ठिकाणी चेंडू सीमा पार जातोय आणि सीमा पार जात असताना आपण पाहतोय चौकार तर गेला होता. लाला भाऊ काय निर्णय असेल तुमचा, नो बॉल होता का नाही विकेटच्या पाठीमागे जो नाही का म्हणजे मात्र नक्कीच हा सामना 5 धावेने जिंकलाय तो मात्र कादवा 11 या संघाने आणि 5 धावेने मात्र पराभवाच्या समोर जावं लागते ते मात्र कोचरगाव या संघाला.
हारलेल्या संघाचं कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. आता मात्र आपल्याला पुढील सामना पाहायला मिळेल तो मात्र राजेवाडी आणि पिंपळगाव गरुडेश्वर